निर्गुण निश्चल निष्कल जेते तू त्रिगुणा, सर्वस्याद्या तुझला म्हणती जनसगुणा, दिसती जगतव अंगी मणिगण जे विगुणा, जाणून भवी जन योगी जाणती याची खुणा, जय देवी जय चित सुख सदने, हे करवीर निवासिनी कमलेश शिवदने, जय देवी जय देवी जय चित सुख सदने, हे करवीर निवासिनी कमलेश शिवदने, जय देवी चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर, खेळूया पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, भुवर भेंडी भुवरा नाचे, 800 खिडक्या 900 दार, पुण्या वाटेन वागेली हिरार, सरसर गोविंदा येतो मजबरी गुलाल पेटीतो, या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेड्या घालाया, एक वेणी मोकळी सोनियाची साखळी, खडो खडो रे सोनारा, शारदीय नवरात्र उत्सव हा देवी दुर्गा मातेचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा नवरात्रीचा एक हिंदू सण आहे। हा उत्सव अश्विन महिन्यात येतो आणि देवीने महिषासुराचा वध करून वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे। या काळात भक्त देवीच्या 9 रूपांची पूजा करतात, उपवास करतात आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान करतात। ऐरोली सेक्टर 5 येथे भारतीय जनता पार्टी ऐरोली तालुका महिला मोर्चा अध्यक्षा ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महिलांना आपल्या कामातून विरंगुळा मिळावा या उद्देशाने ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बाजारपेठ प्रस्तुत
मान बहिणीचा खेळ पैठणीचा मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या, ज्यांनी पारंपरिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नवरात्रीच्या उत्सवाला आणखी रंगत आणली। या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या महिलांना बक्षिसेही आकर्षक ठेवण्यात आली होती। प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हे चांदीचे फ्रेम आणि पैठणी, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक हे चांदीचे नाणे आणि पैठणी, उत्तेजनार्थ 2 पैठणी, लकी ड्रॉ मध्ये 10,000 रुपयांचे गिफ्ट वाउचर व इतर आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती। यावेळी महिलांनी मराठमोळी वेशभूषा परिधान करून मंगळागौर कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला। कार्यक्रमाविषयी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या ऐरोली तालुका महिला मोर्चा अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी सांगितले की मागील 29 वर्षांपासून ऐरोली क्रीडा मंडळाद्वारे नवरात्र उत्सव साजरा केला जातोय। या मंडळाची मुहूर्तमेढ ही कैलासवासी पप्पू सावंत यांनी रोवली होती। महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून, तसेच आमचे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना वंदन करून, तसेच आमचे माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि आमचे संदीप नाईक साहेब आणि महापौर माजी महापौर सागरजी नाईक साहेब या सर्वांना वंदन करून मागील ऐरोली क्रीडा मंडळातर्फे मागील 29 वर्षापासून हा कार्यक्रम नवरात्र उत्सव साजरा केला जातो। आमचे आधारस्तंभ कैलासवासी प्रदीप उर्फ पप्पू सावंत यांच्या हे संस्थापक यांच्यानंतर ऐरोली क्रीडा मंडळाची घोडदौड चांगली चालू आहे। आणि आज बघितलं तर आज मंगळागौर आणि खेळ खेळूया पैठणीचा अशा प्रकारचे छान कार्यक्रम आयोजन केलं होतं। आणि माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकारी आणि आमचे सर्व मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे। त्यांनी सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य यांचे देखील आभार मानले, ज्यांनी कार्यक्रमासाठी आपली शाळा महिलांसाठी खुली करून दिली होती। आज पाऊस होता, आम्हाला सगळ्या आमच्या कार्यकारी मंडळांना म्हणजे धास्ती होती की कार्यक्रम होणार की नाही, परंतु इथे आज आपलं सरस्वती शाळा आहे त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही आतमध्ये तुमच्या मंगळागौर वगैरे कार्यक्रम घ्या, कारण ग्राउंडमध्ये एवढा चिखल झाला आहे की हा कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं। तर त्यांचे विशेष आभार आजच्या दिवसामध्ये की हा कार्यक्रम त्यांनी आम्हाला आतमध्ये परमिशन दिल्यामुळे खूप सुरेख कार्यक्रम पार पडला। मंगळागौर स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांची माहिती देखील ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी दिली। सगळ्यांचे परफॉर्मन्स मंगळागौरच्या कॉम्पिटिशन लावली होती आणि कॉम्पिटिशनमध्ये सगळ्या महिलांनी छानपैकी भाग घेऊन मंगळागौर म्हणा, परत विविध सदना पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट्स देण्यात आले। पहिल्या क्रमांकाची खेळूया पैठणीमध्ये सोन्याची नथ होती, त्याच्यावर पैठणी होती। तसंच सगळ्यांना दुसऱ्या क्रमांकामध्ये सिल्वरचे कॉईन होतं आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये फ्रेम होती चांदीची अशा प्रकारची आणि उत्तेजनार्थ बक्षिसं असं देऊन सगळ्या इकडे महिलांना इथे आज खूप खुश झाल्या आणि छान वेळ गेला त्यांचा। तर अशा प्रकारचे दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल आई जगदंबेची मी प्रार्थना करते। आणि माझ्या ज्या सहकारी आहेत, गीता जावळे म्हणा, शेळके मॅडम आहेत, माझी बहीण विद्या ठाकूर आहे, भाग्यश्री भावे, तसंच आमच्या सायली सावंत आहेत आणि आमच्या कदम आहेत, मंदा कदम ताई आहेत। या सगळ्यांचं सहकार्य कायम मला लाभतं आणि माझ्या पाठीशी सगळे माझे भाऊ आहेत, शरद सावंत आहे, तात्या सावंत आहेत, परत नाना जांभळे आहेत, गणेश नाईक आहेत, हे सगळ्यांचं आणि माझे 2 भाऊ विजय आणि गोविंद सावंत असे सगळ्यांचं सहकार्य लागतं सगळ्या मंडळाचं। त्यामुळे हा कार्यक्रम खूप छानपैकी आमचा आज झालेला आहे। वाईट प्रवृत्तीचा विनाश व्हावा म्हणून नवरात्रीच्या 10व्या दिवशी रावण जाळला जातो। या ठिकाणी 10व्या दिवशी 25 फूट रावण दहन होणार असल्याची माहिती देखील ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आणखी 4 दिवस बाकी आहेत आणि 10व्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रमही खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण नव्या मुंबईमध्ये 25 फुटी रावणाचं कुठेच दहन होत नाही। ते आमच्या याच्यात परंपरा जी चालू आहे, तर चुकीचं काम जो करतो त्याचा रावण होतो असं आज आमचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांची आज मीटिंग होती आणि त्याच्यात साहेबांनी सांगितलं होतं
की रावणाचं दहन हे नक्की होतं आणि हे रावणाचं दहन केलंच पाहिजे, कारण चुकीची कामं करणारे हे रावण आहेत आणि त्यांचं दहन आपण करणार आहोत दसऱ्याच्या दिवशी. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.